संभाजीनगरमधनं इथल्या शताब्दी नगरमध्ये नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातलाय। या भागात पाणी, रस्ते, वीज अशा मूलभूत सुविधाच नाही आहेत। वारंवार मागणी करूनही या मूलभूत सुविधा मिळत नाहीयेत अशी तक्रार इथल्या नागरिकांनी केली आहे। त्यामुळे ठोस आश्वासन मिळेपर्यंत मतदान न करण्याचा निर्णय इथल्या स्थानिकांनी घेतलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मतदान पार पडत आहे, मात्र इथल्याच शताब्दी नगरमधल्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला। तर या नागरिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। काय म्हणणं काय तुमचं? आम्हाला 100चं पाणी येते आणि पाणी येत बी 10 दिवस पाणी येत नाही, आलं बी तर 10 दिवस पाणी 100चं पाणी येते, प्यायला पाणी नाही। हमारे को पानी आता शताब्दी नगर को पानी यहाँ पूरा चिंबर का पानी आता है आधा घंटा, उसके बाद हमको पानी आता नहीं। कई नगर सेवक है मुंह देख के काम करे, यहाँ पर ये वाट को चिंबर लाइन नहीं है, नल नहीं है, गरीबों को काम धंधे नहीं है, लाइटा नहीं है। बघा या मला जसं जनावरासारखं या खेड्यात आणून टाकल्यासारखं ठेवलंय। आम्ही पाण्यासाठी इतकं तरस, आम्हाला 1 ना 2 हांडा भेटला का संपलं पाणी आमचं। नगर शोकला सांगता आमच्या समस्या काय ते बी हा मतेच चाललं जाते। काय अडचणी आहे? आमची वसाहत 32 वर्षापासून आहे। 2014 मध्ये सुद्धा मी बहिष्कार टाकला होता आमदारकी टाइम, त्यावेळेस सुद्धा कोणी काही बघितलं नाही। तेव्हापासून आम्ही हंडा मोर्चा काढा, 10 वर्ष झाली, 10 वर्षापासून आम्हाला अजिबात पाणी मिळत नाही। त्याच्यानंतर घरकुल नाही, PR कार्ड नाही, त्याच्यानंतर आम्हाला दारिद्र्यरेषेचं प्रमाणपत्र नाही, दारिद्र्यरेषेचं कार्ड नाही, रोड नाही, लाईट नाही, तर आम्ही असं किती दिवस राहायचं? भाषेवर लोक आहे आणि जोपर्यंत किमान येऊन हे काही दिवसात हे काम पूर्ण करत नाही, किमान हे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मतदान करणार नाही, अशा पद्धतीची भूमिका या सगळ्यांनी घेतली आहे। आता प्रशासन या सगळ्यांच्या समस्यांची दखल घेते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।